एक फॅमिली असते जी खूप आनंदाने आणि खूप हौशीने आपल्या मुलाचं लग्न करते आणि त्या लग्नामध्ये पाहिजे तशी सगळी हौस-मौस पूर्ण करून घेतात सगळेजणं. आणि एक मुलगी नवरी म्हणून, सून म्हणून आणि बायको म्हणून ते आपल्या घरात आणतात. आणि मग काय होते, एक पिक्चर समोर येते, जेव्हा ती मुलगी थोडीशी कुठेतरी चुकायला लागते किंवा कुठेतरी ती आपल्याबद्दल स्टँड घ्यायला लागते किंवा बोलायला लागते आणि थोडंफार तिच्याकडून जर काही चुकलं तर तिला सगळे घरचे वाईट समजतात. तर अशा वेळेस काय होते, ती मुलगी त्या सासूरवाडीतल्या लोकांना किंवा आपल्या घरच्या लोकांना परकी वाटायला लागते. आणि हे आपल्या समाजात आताच नाही, खूप आधीपासून चालत आलेलं आहे. आणि याच कारणामुळे मला असं वाटते, माझ्या मनात असं, की याच कारणामुळे आपल्या समाजात जे डायव्होर्सचे प्रकरण घडले आहे किंवा घडत आहेत, तर याला हे मूळ कारण असू शकते. आणि तिला आपलं न समजल्याने ते कुठेतरी ती व्यक्ती क्रोधित होते, रागात येते आणि घरात जो वादविवाद नंतर सुरू होतो, त्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपण फक्त आणि फक्त त्या स्त्रीला, त्या लेडीजलाच ठरवतो.